आली तर चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण वेळ जास्त आपल्याला इथे नक्कीच घेता येणार नाही. तर संकेत आलेले आहेत. आता मात्र जीटीसीचे स्वागत आहे. संकेत गुरव नक्कीच खूप दूरचा प्रवास करून आलेले आहेत. होडीतून आलेत, आय थिंक भिवंडी मधून आलेले आहेत, दिव्यातून आलेले आहेत. होडीचा प्रवास म्हटलं की नक्कीच आपल्याला भिवंडीला जायचं असेल तर मोठा गाव इथून 10 रुपयात तुम्ही बेले गावात जाता. तिथून पुढे तुम्हाला कोणी घ्यायला आला तर सोपा प्रवास आहे. आम्ही देखील काही स्पर्धा कव्हर करण्यासाठी तिथूनच गेलो, कारण हायवेवरून गाडी घेऊन जा, ट्रॅफिकमध्ये अडका, त्यापेक्षा होडीचा प्रवास एकदम बेस्ट. पण जाऊया मॅचच्या दिशेने, या चर्चा होतच राहतील. गोलंदाजी मार्कर गोलंदाज मनोज, स्ट्राईकला फलंदाज नितीन, नॉन स्ट्राईकला जगदीश. हा चेंडू बॅटची कडा घेतली आहे, पण सुदैवाने चेंडू लँड होतोय नो मॅच लँड मध्ये, आणि अशा प्रकारे अकाउंट ओपन होतंय वसार संघाचं. धावसंख्या धावफलकावरती 1. आजच्या दिवसातील तिसरी लढत आहे. आम्ही वारंवार सूचना करत राहू, पण तुम्ही देखील तुमची जी जबाबदारी आहे ती योग्य रीतीने पार पाडा. वेळेचं भान ठेवा आणि वेळ वाया जाणार नाही याची दक्षता बाळगा, कारण 9 सामने कव्हर करायचे. तुमच्यापैकी एखादा संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचू शकतो, याच उद्दिष्टाने खेळा. हा चेंडू बॅटची कडा घेऊन मागे येतोय यष्टांच्या मागे. संघनायक विशाल मडवी कमबॅक करताना मनोज संघासाठी नेहमी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मनोज सर आलेला आहे. कित्येक स्पर्धा गाजवल्यात आणि आता मात्र या सामन्यात, या स्पर्धेमध्ये आदर्श चषक 2021 मध्ये वसार संघाविरुद्ध गोलंदाजी करत असताना फुल टॉस चेंडू लॉफ्ट केला, मिड ऑफच्या वरून पाठवलाय चेंडूला लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर. पहिला चौकार येतोय वसार संघासाठी. जगदीश दुधकरच्या बॅटमधून चौकार होते. धावसंख्या धावफलकावरती 5. मनोज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हा चेंडू काट करतायत, यावेळेस मात्र चेंडूला बाहेर पाठवला. इनफिल्डच्या पॉवर प्ले सुरू आहे, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमारेषे बाहेर. सलग येणारा दुसरा चौकार जगदीश दुधकरच्या बॅटमध्ये. दातिली संघासाठी पारितोषिक आलेले आहे. प्रमोद मडवी माजी क्रिकेटपटू आणि त्याचबरोबर मोरेश्वर पाटील याचकडून पारितोषिक आले. जर हा सामना जिंकला तर एक बोकड दिला जाईल, बकरा दिला जाईल. हा चेंडू यावेळेस मात्र मिड ऑफच्या वरून खेळतायत पुन्हा एकदा, आणि सलग येणारा हा तिसरा चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 13 धावा. फ्लाइंग स्टार्ट, एक चांगली सुरुवात, विश्वासक आश्वासक अशी ही सुरुवात. एक आक्रमक सुरुवात पाहायला मिळते वसार संघाच्या माध्यमातून. भरपूर वर्षाचा अनुभव असलेला जगदीश दुधकर सलग 3 चेंडू 3 चौकार लगावतोय. काल मयूर देवकरने 7 चेंडू 6 चौकार लगावण्याचा विक्रम केला. इथे मात्र चेंडू खूप उंच गेलाय, मिस टायमिंग झालंय, झेलची शक्यता आहे, झेल स्वीकारलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. धावसंख्येवरती पहिला धक्का लागतो. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर वसार संघाला
काका मात्रे जे आपले ज्येष्ठ समालोचक आहेत अलिबागचे नेहमी म्हणतात की 13 धावसंख्या अशुभ आहे 21 ही लकी आहे. पण असं काही नसतं मुळात. खरं तर एक अंधश्रद्धा आहे. जर तुम्ही मानला तर दगड नाही तर देव. बरेच जण अंधश्रद्धेला नक्कीच खतपाणी टाकत असतात. अनेक प्रयोग केले जातात. पूर्वी तर काही जण म्हणायचे की तुम्ही लिंबू फिरवता, काही जण म्हणतात की वाकण संघ जिंकत होता तेव्हा कोणी म्हणत होतं की काहीतरी करणी करतात. पण असं काही नसतं मित्रांनो. असं काही जर असतं तर कोणी मेहनत केली नसती, याच गोष्टी केल्या असत्या. कोणाला उद्ध्वस्त करायचं असतं तर कोणी अशाच गोष्टींचा वापर केला असता. त्यामुळे अंधश्रद्धेला बळी पडू नका. अमेरिका चंद्रावर गेलेल्या, आपण देखील चंद्रावर पोहोचलेलो आहोत. आपल्याला डोंगरावर नाही राहायचं, चंद्रावरच पोचायचं आणि प्रगती आपली करायची आहे. मैदानावरती नवीन फलंदाज येतोय यावेळेस रवी वायले. वसार संघाचा हा जबरदस्त असा अनुभवी खेळाडू. मलंगडचा हा डाण्या वाघ. बघूया कशा प्रकारे बॅटिंग करते सामन्यामध्ये. नेहमीच एक वेगळा स्टान्स त्यांचा पाहायला मिळतो. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, इथे मात्र हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आत आलाय. इथे रवी वायलेनं प्रवृत्त केलं. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज होता. पाहू शकाल रिप्ले मध्ये कशा प्रकारे जाळात अडकवलं. गोलंदाजी मार्कर होते भावेश. या संघाचा अत्यंत टॅलेंटेड गोलंदाज. चेंडू आत आला बघा, टप्पा पडल्यानंतर आत आला. आणि अशा प्रकारे इथे मात्र कट करण्याच्या प्रयत्नात गलीमध्ये क्षेत्ररक्षक मनोजने हा झेल स्वीकारलाय आणि मैदानावरती लागतो हा धक्का क्रमांक 2. नवीन फलंदाज विकी मात्रे येतात मैदानावरती. सुरुवात चांगली झाली होती पण आता खूप चांगलं कमबॅक जय हनुमान दातिली संघाचा. हो, हा चेंडू यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर लेग स्टंप सोडून जाणारा पंचांची दोन्ही आज समांतर रेषेमध्ये वाईटचा इशारा येतोय. पंचांच्या भूमिकेत संतोष सचिन ठाकूर आहेत, त्याचबरोबर राकेश कुंभार आहेत. असे दोन अनुभवी खेळाडू पंचांच्या भूमिकेत. हो, हा चेंडू पुन्हा एकदा 30 लाईन लेंथ. इथे मात्र सलग 2 चेंडू यावेळेस येत आहेत. वाईट धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 15 धावा. काहीतरी चर्चा या ठिकाणी होताना आपण पाहतायत नितीन आणि विकी मध्ये. चर्चा होणं गरजेचं. धावसंख्या धावफलकावरती 15. हा चेंडू स्टिअर केला, शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. लेट कट करतायत. चेंडू गलीमध्ये येतोय. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाते आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 16. तर स्ट्राईकला नितीन बघा जो सलामीला आला होता त्याला भरपूर वेळेनंतर स्ट्राईक मिळते. एक चेंडू त्याने फेस केला होता. हो, चेंडू ऑन साईडला गेला. क्षेत्ररक्षक आहेत, गुड फिल्डिंग विनीत, पण डायरेक्ट हिट करता आला नाही. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर एक धाव वेगाने पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती 17. खूप चांगलं कमबॅक मैदानावरती आपण पाहतायत. यावेळेस भावेश चांगली गोलंदाजी करतोय. जरी चेंडू वाईड आले असले तरी एकही मोठा फटका आला नाही. एक फलंदाज मात्र त्याने बाद केले. हा चेंडू अत्यंत वेगवान. ऍक्शन जर तुम्ही पाहिलं तर शेन बॉन्डची आठवण येते. न्यूझीलंडचे अत्यंत वेगवान गोलंदाज, माजी क्रिकेटपटू. खरं तर दुखापतीमुळे लवकर निवृत्ती पत्करावी लागली. अत्यंत भन्नाट वेग होता शेन बॉन्डला. तशाच प्रकारची ही शैली पाहायला मिळते भावेशची. हा चेंडू ऑनसाइड फ्लिक ऑफ द रिस्ट. वॉट अ शॉट. कलात्मक, रचनात्मक हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा ते चौकार. दरम्यान पडलेगावचे सन्माननीय बाबूराव मात्रे
यांचं आगमन होतं. विनंती करेन आपण मंचावरती या. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज भावेश पुन्हा एकदा. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह, वॉट शॉट. इथे मात्र गोंधळ झालाय. नक्कीच मिस कम्युनिकेशन होतंय, फलंदाज बाद होतंय. यावेळेस मात्र विकीला परतावं लागेल. स्ट्रोक खूप चांगला होता पण तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय जे अनुमान दातविली संघाचं. स्ट्रेट ड्राईव्ह, जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह. स्ट्रेट ड्राईव्ह जेव्हा जेव्हा हा फटका आपण पाहतो तेव्हा तेव्हा गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण येते. तो त्यांचा सिग्नेचर शॉट होता. खरं तर हा स्ट्रोक इतका परफेक्ट कसा झाला, सचिनला जेव्हा विचारलं तेव्हा त्याने सांगितलं, आम्ही साहित्य सहवास या कॉलनीमध्ये जेव्हा राहायचो तेव्हा 2 बिल्डिंगच्या मध्ये आम्ही क्रिकेट खेळायचो आणि समोरच्या दिशेनेच फक्त चौकार होता आणि त्यामुळे हा स्ट्रेट ड्राईव्ह त्यांचा इतका परफेक्ट झाला लहानपणापासून आणि तोच स्ट्रोक त्यांचा सिग्नेचर स्ट्रोक म्हणून ओळखला जाऊ लागला, ट्रेडमार्क शॉट म्हणून ओळखला जाऊ लागला. पण या फटक्यावरती खरोखर फलंदाज बाद झाले. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. गोलंदाजी मार्कवर अक्षय. हा चेंडू यावेळेस आउटसाइड दी ऑफ स्टंप, वाईडचा इशारा येतोय. तर वाईड चेंडू भरपूर पाहायला मिळाले. मागच्या षटकात देखील आपण 2 वाईड पाहिले. या षटकात देखील वाईडने सुरुवात होते. धावसंख्या आहे धावफलकावरती 22. हा चेंडू बॅटची कडा घेतली, झेल कोण घेणार? ओ व्हॉट अ कॅच. काय जबरदस्त झेल विक्रमने हा झेल टिपला. यंगस्टर आहेत, काय वेगाने धावत. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे चेंडू ऑफ स्टंप वरनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा लागली, चेंडू खूप वर गेला, मात्र यावेळेस वेगाने धावत आले विक्रम. स्वतःला स्टेज करत असताना हा झेल स्वीकारलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. तो म्हणजे नितीन. हा लागतोय मैदानावरती 3रा-4था धक्का. तो म्हणजे गावदेवी वसार या संघाला. नंतर प्लीज वाजू नका. मी थांबलो म्हणजे तुम्ही वाजवलंच पाहिजे असं काही नाही. गोलंदाजी मार्कवर अक्षय येत आहेत. दिलदासची कामगिरी चांगली राहिली आहे आणि तो इथेच आहे. अजून किती दिवस आहे त्यालाही माहीत नसेल. इथे महोत्सव सुरू आहे क्रिकेटचा. देसाईचं मैदान. खरं तर हो यावेळेस मात्र चेंडू उंच. सूरज धुतकरच्या बॅट मधून निघालेला स्ट्रोक मात्र सीमारेषे बाहेर जाऊ शकला नाही. क्षेत्ररक्षकने झेल त्या टिपला जयेशने. जयेश उर्फ चिंटू होते एक अत्यंत चांगले क्षेत्ररक्षक. फलंदाज बाद होतोय, मैदानावरती लागतोय आणखीन एक धक्का. 5वा धक्का. 22 या धावसंख्येवरती डावाला खिंडार पाडला जातोय. साहेबांचं स्वागत केलं जातं. त्यांचे तमाम सहकारी त्यांचं देखील या मंचावरती हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. एक प्रतिष्ठित व्यक्ती, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. एक यशस्वी उद्योजक म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले जातात. हे पडले गावचे आमचे मान्यवर प्रभाकरजी खरबे आणि त्यांचा कटआउट देखील इथे नक्कीच तुम्ही पाहू शकाल. हे सर्व आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जी मंडळी आहे या सर्वांचे कटआउट तुम्ही पाहतायत. सूरज बाद झालाय. सूरजच्या खेळ जास्त झाला. एक सूर्य मात्र अजूनही येत नाहीये, तो दडलेला आहे. पण एक सूर्य जो खरं तर या संघासाठी नेहमी तळपतो तो मात्र बाद झाला लवकर. ही ओळख अक्षय यंदाच्या हंगामात जबरदस्त कामगिरी करतोय. मला आठवते वडवलीची स्वर्गीय अमित पाटील स्मृती चषक स्पर्धा ही त्याने गाजवली. 2 सामने त्याने गोलंदाजीच्या बळावरती जिंकून दिलेले आहेत. असा हा एक प्रतिभा संपन्न खेळाडू.
हा चेंडू बॅटची कडा घेतली आहे स्टँडच्या मागे विशाल मात्र आलेल्या संधीचं सोनं करतोय फलंदाज बाद होतोय बाद होणारा फलंदाज जोगिंदर हा लागतोय 6वा धागा रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल हा चेंडू फ्लाईट हिट होता बॅटची आतली कडा लागून चेंडू मागे गेला आणि त्यानंतर जोगिंदरला लक्षात आलं नाही हा चेंडू कुठे गेला ते पुढे आले क्रीज सोडली आणि विशाल मडवीने मात्र आपलं काम चोख बजावलं हा 6वा धक्का लागतो मैदानावरती गावदेवी वसार संघाला 24 या धावसंख्येवरती खरं तर सुरुवात खूप चांगली झाली होती सुरुवातीला आपण पाहिलं तर 3 चौकार देखील आले होते पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 13 पण मिळालेल्या सुरुवातीला एक मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करता येणार नाही असं दिसतंय पण अजूनही काहीही बिघडलं नाहीये जरी विकेट्स इथून गमावले असतील 6 पण अजूनही यानंतर 2 षटकं शिल्लक आहेत इथून एखाद्या फलंदाजाने जर हिंमत दाखवली आणि ताकद दाखवली तर या मैदानावरती एक फायटिंग टोटल वसार संघ उभी करू शकेल पण दातिवली संघ पूर्ण तयारीनिशी मैदानावरती उतरलेला आहे विशाल मडवी नेहमीच ऍक्टिव्ह संघनायक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलेलं आहे मैदानाच्या बाहेरही आणि मैदानातही ओ हा चेंडू समजला नाहीये फलंदाज गिरीश मात्र रिप्ले मध्ये पाहू शकाल कशा प्रकारे हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर वळतोय गिरकी घेतोय आणि बाहेर निघणारा चेंडू नेहमीच फलंदाना अडचणीत आणतो वळणारा चेंडू आणि वळणारी वाट नेहमीच घातक असते आणि हा फिरकी गोलंदाज या मैदानावरती खूप जबरदस्त कामगिरी करतोय पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू आणि हा वळणारा चेंडू पुन्हा एकदा डॉट पाहायला मिळतोय जेव्हा जेव्हा उजव्या हाताचा फलंदाज येतो तेव्हा तेव्हा तो चेंडू लेग ब्रेक करतो आणि जेव्हा डाव्या हाताचा फलंदाज येतो तो चेंडू ऑफ ब्रेक करतो आणि ऑफ ब्रेक डाव्या हाताच्या फलंदाजासाठी लेग ब्रेक ठरतोय आणि अशा प्रकारे एक यशस्वी षटकाची समाप्ती होते तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 24 पहिल्या षटकात 13 आल्या होत्या दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर आल्या होत्या 8 धावा आणि या षटकात आल्यात फक्त 3 धावा 3 षटकं संपन्न होत आहेत एकूण धावसंख्या 24 धावांची गती 8.00 प्रति षटकामागे मैदानावरती ड्रिंक्स ऍक्टिव्ह गेली आहे दिलदासला नक्कीच आपण संधी देऊया ऐकूया आपण एक चांगलं संगीत आज आमच्याकडे खरं तर एक ॲडिशनल स्क्रीन आहे त्यावर आम्ही भारत आणि ऑस्ट्रेलियाची लढत पाहतोय आणि खाली देखील एक लॅपटॉप आहे म्हणजे आमच्याकडे एकूण 4 स्क्रीन आहेत एका स्क्रीनवरती स्कोरिंग केलं जात आहे दुसऱ्या स्क्रीनवरती आपण पाहू शकाल थेट प्रक्षेपण सुरू आहे आणि सिडनीची देखील मॅच सुरू आहे कसोटी टेस्ट आणि खाली देखील लॅपटॉप आहे म्हणजे बघा GTC काही करू शकते रोहित शर्मा बाद झालेले आहेत 79 धावसंख्येवरती पहिला गडी बाद झाला भारताचा जाऊया चालू सामन्याकडे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भावेश ओ यावेळेस भन्नाट वेगाबरोबर जर दिशा टप्पा असेल तर तुम्हाला यश मिळेल पण वेगाबरोबर जर दिशा आणि टप्पा जर चुकला तर नक्कीच त्याचे दुष्परिणाम होतात गाडी कितीही वेगाने चालवा पण नियंत्रण नसलं रस्ता सोडून ती गेली तर नक्कीच त्याचे वाईट परिणाम होतात हा चेंडू करण्याचा प्रयत्न झेलचं अपील करताय ठाऊक आहे अक्षयने अपील केलं नाही कारण तो रनआउटसाठी चेंडू मागत होता कारण चेंडू शोल्डरवरती आदळला होता पंचाने इशारा केला लेग बायचा हे आमचे बॅकबोन आहेत खरं तर आमचे बिग सपोर्टर मैदानावरती सचिन ठाकूर संतोष ठाकूर त्यानंतर विजय ठाकूर ही त्रिमूर्ती आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि त्याचबरोबर या गावातील सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती नेहमीच सलग 3ऱ्या दिवसामध्ये मंचावरती येत आहेत गोपीनाथ दादा असतील त्यानंतर आपण पंढरीनाथ दादांना देखील पाहिलं गोपाळ म्हात्रे असतील अनेक मान्यवर प्रभाकरजी खरबे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि या सर्व मोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय त्यांच्या सपोर्टशिवाय खरं तर इतक्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करणं आणि ती संपन्न करणं यशस्वीरित्या फार अशक्य आहे हे शुभ आशीर्वाद नेहमीच पाठीशी असायला हवेत हा चेंडू ऑन साईडला वळवत आहेत खोल टप्प्याचा चेंडू होता क्षेत्ररक्षक डीप मधून वेगाने येत आहेत खूप चांगलं क्षेत्ररक्षण देवेंद्र होते
या संघाचा एक अत्यंत टॅलेंटेड यंगस्टर अनमोल हिरा. खरं तर देवेंद्र आला, भावेश आला आणि दातिवली संघामध्ये एक चांगलं मिश्रण तुम्हाला पाहायला मिळालं, कॉम्बिनेशन. निवृत्ती देखील अशा प्रकारे आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 27. प्रयत्न चालू आहे धावसंख्येला आकार देण्याचा. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. गोलंदाजी अत्यंत चांगली होते. यावेळेस आडव्या बॅटनिकांचा प्रयत्न. जयेश गिरीश आहेत स्ट्राईकला. यष्टांच्या मागे विशाल. धावसंख्या 27. या षटकातील 4 चेंडू संपन्न झालेत. फक्त 3 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. मॅग्निफिसंट बॉलिंग. मिस टायमिंग. झेल कोण घेणार? विशाल आल्यात. आज झेल मी घेतोय आणि इथे मात्र झेल स्वीकारलेला आहे, भावेशने स्वीकारलेला आहे. काल मात्र असाच किस्सा घडला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मुरबाडच्या भगवा चषकमध्ये यष्टीरक्षक यष्टांच्या मागे झेल जज करत होता. एक क्षेत्ररक्षक त्याला तिथे येऊन थोडासा तो धडकला. झेल यष्टीरक्षकाने पकडला पण आपल्या संघ सहकार्याच्या कानाखाली त्याने लगावली. क्रिकेटला कलंकित करणारा प्रकार भगवा चषकमध्ये मुरबाडमध्ये झाला. नंतर त्याने माफी मागितली पण आधी अशा प्रकारची चूक का केली? आपल्या संघ सहकार्याच्या कानाखाली लगावणं, त्याचं मानसिक खच्चीकरण करणं, त्याला अपमानित करणं खरं तर कुठल्याही क्रिकेटच्या खेळामध्ये कुठेही हे शोभणारं कृत्य नाहीये. आणि गतवर्षी खरं तर त्या स्पर्धेमध्ये पडले संघ हा चॅम्पियन संघ होता. काल जोविली संघ देखील अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता. व्हॉट शॉट! काय जबरदस्त प्रहार, षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 33. स्वप्नील मात्रे आज सकाळपासून इथेच आहेत. मागील 2 दिवस शेड्यूल त्यांचा व्यस्त होता, भरपूर बिझी आहे. प्रत्येक जण आपली जबाबदारी सांभाळत असं. खरं तर क्रीडा स्पर्धा आयोजित करणं म्हणजे सोपं काम नसतं. प्रत्येक जण कोणी नोकरी धंद्यावरती असतं, घरची जबाबदारी महत्त्वाची असते. चेंडू षटक संपलंय. चेंडू हवाय, चेंडू द्यायचा आहे. आणि क्रिकेट प्रत्येकाने जबाबदारीनेच खेळायला हवं. खरं तर घरची जबाबदारी स्वीकारा. टेनिस बॉल क्रिकेट तुम्ही खेळा, तुम्हाला नक्कीच हा खेळ मान सन्मान मिळवून देईल, काही पारितोषिके मिळवून देईल. पण करिअर जर तुम्हाला या खेळामध्ये घडवायचं असेल तर तुम्हाला फक्त व्यावसायिक क्रिकेट खेळावं लागेल. ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच आपल्या गावाचं नाव मोठं करू शकता, पण हे करताना घरची जबाबदारी देखील स्वीकारा. गावदेवी खार्डी आणि त्याचबरोबर खारघर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल हे 2 संघ. खारघर वर्सेस खार्डी. खारघर हा नक्कीच रायगड जिल्ह्यातील एक अत्यंत नामवंत संघ. जयेश पाटील जे एक नामवंत गुणसंख्या लेखक आहेत, आमचे रायगड समालोचक समितीचे जे सदस्य देखील आहेत. तर धावसंख्या धावफलकावरती 33. 4 षटकं संपल्या. धावांची गती 8.25 प्रति षटकामागे. अजूनही 1 षटक शिल्लक आहे आणि या षटकात किमान 10 ते 15 किंवा त्यापेक्षा जर जास्त धावा आल्या तर एक फायटिंग टोटल. ज्या प्रकारे वसार संघाचा अटॅक आहे, क्वालिटी अटॅक आहे, त्यांच्याकडे खूप चांगले गोलंदाज आहे, पण त्यासाठी एक फायटिंग टोटल इथे उभी राहणं फार गरजेचं आहे. हा चेंडू ऑन साइडला कुणालच्या बॅट मधून येतोय. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. त्यांची गाणी सादर करतायत. दिलदास देखील दिलदार आहेत आणि बऱ्याचदा डीजे ऑपरेटर त्यांच्या आवडीची गाणी सादर करत असतात. प्रत्येक विभागात तुम्हाला वेगवेगळे डीजे ऑपरेटर वेगवेगळी गाणी सादर करतात दिसतात. खरं तर मुरबाडच्या भगवा चषकमध्ये परवा आम्ही तिथे ती स्पर्धा कव्हर करण्यासाठी गेलो. तिथे नाना
शिंगोळे म्हणून अत्यंत चांगले डीजे ऑपरेटर जे वडवली गावचे. वडवली गाव मुरबाडमध्ये वडवली नावाची भरपूर गावं आहेत. अनेक तालुक्यामध्ये गावं पाहायला मिळतात. अट्टाली वडवली देखील आपण एक गाव पाहतो. घेसर इथलं देखील वडवली आहे. त्यानंतर बदलापूरमध्ये वडवली गाव आहे जे नवीन वडवली या नावाने ओळखलं जातं. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळत आहेत. एक धाव पूर्ण केली आहे आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये. चिंटू उर्फ जयेश या संघातील अत्यंत नामवंत खेळाडू, भरपूर वर्ष या संघाला दिलेले आहेत. नेहमीच आपल्या संघासाठी 100% योगदान देण्याचा प्रयत्न जयेश सर राहिला. बॅटिंगच्या माध्यमातून नेहमीच चांगली कामगिरी करतो, पण सीमारेषेचं रक्षण तो नेहमी करत असतो. हा चेंडू स्लोअर वन यॉर्कर चेंडू होता, खोलवर डब्याचा चेंडू. धावसंख्या धावपल करते आपण पाहता 40. आमच्यासोबत तेजस प्रतीक आहेत. प्रतीकने काल देखील चांगलं गुणसंख्या लेखन केलं. तेजस जे पहिल्या पर्वामध्ये आमच्या सोबत होते, मात्र तेजस यंदा स्कोरिंगसाठी बसत नाहीत, ते इतर गोष्टींवर लक्ष देत आहेत. हा चेंडू ऑफ स्टंपवरती यावेळेस डॉट चेंडू येतोय. प्रत्येक डॉट चेंडू नक्कीच या शेवटच्या टप्प्यामध्ये दातुली संघासाठी फार महत्त्वाचा असेल. 2 चेंडू शेष टप्पा पडण्याचा चेंडू अँगल क्रिएट करतो, थोडासा बाहेर निघतोय. गोलंदाजी मार्कवर देवेंद्र. विश्वासने मात्र विश्वासाला सार्थ असा स्ट्रोक लगावलाय. षटकार. मंचावरती नक्कीच देसाई गावचे अध्यक्ष आधारस्तंभ बाळाराम मात्र जे नक्कीच उपस्थित आहेत आणि त्यांच्याच शुभासी या मैदानाचं नामकरण झालं. आजपासून 3 वर्षापूर्वी या मैदानाचं नामकरण झालं. अन्यथा या मैदानाला काही जण पडल्याचं मैदान म्हणायचं, काही जण देसाईचं, काही जण बाग मैदान, काही जण शर्यतीचं मैदान, सावली मैदान, अशी अनेक नावं होती. पण या मैदानाला आता मात्र ऐतिहासिक मैदानाला एक ऐतिहासिक महापुरुषाचं नाव देण्यात आलं. राजे छत्रपती यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि या मैदानावरचे अनेक क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. आणि हे मैदान म्हणजे या विभागातील आपल्या ठाणे जिल्ह्यासाठी एक नंदनवन आहे, स्वर्ग आहे. कारण मैदानं राहिलीच नाही. कित्येक जणांना मैदान नसल्यामुळे सराव करायला मिळत नाही. मोठा गाव संघ असेल, देवीचा पाडा, नवापाडा, गेले कित्येक वर्ष या संघांना सरावासाठी मैदानच नाही आहे. आणि अनेक असे संघ आहेत. खरं तर शहरीकरण होत चालले, डेव्हलपमेंट वाढत चाललेली आहे. मैदान सोडू द्या, काही जणांना तर अंगणही राहिले नाही दारासमोर, अशी परिस्थिती आहे. पण प्रत्येक गावाने एक मैदान तरी राखून ठेवायला हवं. आणि देसाई गावाने नक्कीच आपण पाहिलं तर हे काम केलेलं आहे. या सर्व मंडळींनी एकत्र येऊन हे मैदान आरक्षित केलं आणि त्यामुळे हे मैदान नेहमीच आपल्यासाठी उपलब्ध राहील. वळूया आपण मंचावरती मान्यवर आहेत, त्यांचा आपण सन्मान घेऊया. पडलेगावचे एक यशस्वी उद्योजक, एक सामाजिक कार्यकर्ते, एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे प्रभाकरजी खरबे साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करेन अनंत म्हात्रे यांना की आपण प्रभाकरजी खरबे यांचा सन्मान या मंचावरती करायचा आहे. मंचावरती नक्कीच अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. देसाई गावचे सज्जनजी म्हात्रे, रोहित म्हात्रे यांचे पिताश्री, माजी संघनायक म्हणून देखील त्यांची ओळख राहिलेली आहे. अनेक मान्यवर मंचावरती आहेत. विष्णुदादा कोटकर आहेत, पद्माकर पाटीलजी खार्डीचे आहेत. तर पडलेगावचे सुपुत्र प्रभाकरजी खरबे यांचा सन्मान मंचावरती होतोय. एक उत्तुंग व्यक्तिमत्व, एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर त्यांचे सहकारी हेमंत राठोड देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अनंत म्हात्रे यांना विनंती करेन आपल्या शुभास हेमंत राठोड यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे. खेळाचं पहिलं सत्र संपन्न झालंय. धावसंख्या एकूण धावफलकावरती आहे 46. 47 धावा करायच्या आहे दातुली संघाला. होणार का प्रश्न आहे. होऊ शकतात, होऊही शकत नाही, काही घडू शकतं. क्रिकेट अनिश्चिततेने भरणारा खेळ
आणि या खेळामध्ये अनेकदा होतात परीक्षण फेल. तर बघूया द्वितीय सत्रामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं तुमच्या समोर घेऊन येतील मायक्रोफोनवरती करण खान उर्फ के के मॅन फ्रॉम हेदुटणे. धन्यवाद. केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतुरा चेंडू सरळ हवाई मार्गाने पहिला हवाई हल्ला पहिल्या चेंडूवरती षटकार. चेंडू त्यानंतर बाहेरच्या बाजूने वळणारा आपण बघितलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून मात्र पाठवून दिलाय. शफल होत असताना रूम क्रिएट केला, जागा बनवून हा स्ट्रोक पाहायला मिळाला विशाल मडवीचा. नाणेफेकीसाठी मी इन्व्हाइट करेन खारघर आणि गावदेवी खार्डीचे संघनायक. या पुढची लढत असेल प्रथम फेरीमधील अखेरची लढत खारघर आणि खार्डीमध्ये. हुक करतायत, पॉवर प्लेचा खूप चांगला वापर. लॉंग लेग मध्ये हा चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकारानंतरचा हा चौकार. दुहेरी अंकामध्ये जादू आकडा सध्या तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलकावरती 10. षटकार टोकला त्यानंतर हुक करत असताना चौकार. आता क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. एक क्षेत्ररक्षक जात असताना पुन्हा एकदा येतो आतमध्ये, तो स्क्वेअर लेग वरून लॉंग ऑफ तुम्हाला पाहायला मिळेल तटिया सर्कलच्या बाहेर. आणि एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरच्या दरम्यान. ओव्हर द विकेट नेट डावखुऱ्यात हाताचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय सूरज दूधकार. शफल झाले, अपील होत असताना फुलर लेंथ होता चेंडू पायावरती ब्रश झाला. नॉसाकेटला डायरेक्ट हिट. बॅकअप आहे, चेंडू पाठीमागे. दुसरा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जगदीश डीप मधून चेंडू उचलून फेक करेल. अजून एक रन ओव्हरथ्रो झाला या ठिकाणी. अंपायरचा इशारा लेग बायचा. जिथे एक धाव तिथे आपण बघतो अजून एक धाव मात्र पाहायला मिळाली. बाय वन गेट वन फ्री. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पुढे जात असताना आपण बघतोय 12 या आकड्यावरती. तयार होत असताना पुन्हा एकदा सूरज. लक्ष 47 आहे धावसंख्येचं. हा फॉलो ऑनसाइड लावून ड्राईव्ह केला चेंडू. डीप मधून विकी आहे त्या चेंडूवरती. थोडंसं मिसफिल्ड. सेकंड अटेम्प्ट उचलून फेक होईल पुन्हा एकदा दुसरी धाव कंप्लीट करत असताना. क्षेत्ररक्षणामधून इथे आपण बघू शकाल तर कामगिरी चांगली करावी लागेल गावदेवी वसार या संघाला, कारण फलंदाजी मधून फायटिंग टोटल 46 आहे धावसंख्या. धावफलकावरती 47 सध्या टार्गेट आहे आणि तून ब्रेक थ्रूची गरज असेल 14 आतापर्यंत. ऑन ड्राईव्ह केला मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. मिसफिल्ड पुन्हा एकदा पाहायला मिळाली. नितीन येतोय चेंडू पाठीमागे आणि हा चेंडू लॉंग ऑनला अगदी जमिनीला घासत पुसत सीमारेषा पार करतोय. 4 धावांकरता चौकार. झाली कारण आपण बघितलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नितीन यांना
लॉंग ऑनला हा चेंडू त्या ठिकाणी आपण बघू शकाल आमच्या व्यासपीठाच्या समोर हा चेंडू आला. चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 18 या आकड्यावरती 18 रन्स. तयार होत असताना पुन्हा एकदा सूरज. फुल टॉस होता. लॉफ्टेड ड्राइव्ह एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्या ठिकाणी जगदीश वेगाने चेंडूवरती दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न नॉन स्ट्राइकिंगला फेकी आणि वेगाने जयश्री रन कंप्लीट करतायत. गुड रनिंग. खूप चांगलं षटक बॅटिंग करत असताना आपण बघू शकाल प्रोडक्टिव्ह ओव्हर राहिली ती म्हणजेच जनुमान दातिवलीसाठी, कारण लक्ष 47 आणि पहिल्या षटकामध्ये आपण बघताय ती म्हणजेच 20 ही धावसंख्या. टिट फॉर टॅट जसं तसं उत्तर दिलं आणि वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं. तुमची चांगली सुरुवात यशाचा अर्धा पल्ला पार करते आणि तेच काहीसं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय बॅटिंग करत असताना दातिवलीच्या माध्यमातून. लक्ष 47 नॉ लॉस 20 आफ्टर फर्स्ट ओव्हर. तर वांगणी प्रीमियर लीग आणि पालकमंदी प्रीमियर लीग या वांगणीमध्ये स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये MSDJ यांना आपण नक्कीच बघू शकता. त्यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत नक्कीच ऐकायला नेहमीच मिळतं VPL आणि PPL मध्ये. तर महेशजी शेलार हे नक्कीच ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत आणि नक्कीच आयोजकांना देखील ते शुभेच्छा देतात. खूप सुरेख असं आयोजन आहे त्यांचं नक्कीच म्हणणं आहे. स्वागत आपलं देखील. DJ MS महेश शेलार जे वांगणीचे आहेत. 20 ही धावसंख्या आपण बघतोय. पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाला. फिरकीपटू एक नामवंत गोलंदाज गिरीश मात्रे बॉलिंग मार्कवरती. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. हुक करण्याचा जयेशचा तो फसला पाठीमागा चेंडू सिली शॉर्ट लेगच्या दरम्यान. अंपायरचा 22चा इशारा आला. या सिंगलने स्ट्राइक रोटेट झाली. स्ट्रायकिंग एंडला विशाल मडवी आणि सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे 21 या आकड्यावरती. तर खारघर संघाचे संघनायक कोणताही खेळाडू या ठिकाणी उपस्थित असेल तर आपण व्यासपीठाशी रिपोर्ट करायचा आहे. खारघर धावसंख्या 21 या आकड्यावरती. गिरीश तुम्हाला पाहायला मिळतो डावकुऱ्या हाताने गोलंदाजी करत असताना. गतवर्षी त्याने दुबईचा दौरा देखील केला. डोंबिवली ग्रामीण स्टार्स या संघामध्ये त्याची वर्णी लागली होती. प्रतिभावंत असा खेळाडू, एक फिरकीपटू पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवरती. विशालसाठी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फ्लाइंग स्लिप मध्ये. हा चेंडू त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हलकस अपील कॉइट बँडचं करण्यात आलं होतं. सिली पॉइंट आणि फर्स्ट स्लिप तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या सिली पॉइंटचा क्षेत्ररक्षक जात असताना सिली शॉर्ट लेग मध्ये रवी वायले असल्याच्या पाठीमागे. फ्लाइट दिली होती. टॉस करत लेग स्टीम उखडला जातोय आणि मी अगोदरच म्हटलं एक नामवंत असा गोलंदाज आहे. शफल झाला, जागा दिली गोलंदाजाला. लेग स्टंप वरती हा चेंडू. गिरीशला मिळणारं पहिलं यश. 21 वरती हा पहिला धक्का. आपण ऐकला समालोचक दशरथजी पाटील यांचा, जे करावे नवी मुंबईचे आहेत. कॉमेडी विथ कॉमेंट्री असं हे त्यांचं गणित समीकरण आजवर कित्येक क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य नेहमीच गाजवतं आणि नेहमीच आपण बघू शकाल ते जेव्हा समालोचनासाठी असतात प्रेक्षक आणि त्याचबरोबर मान्यवर तुम्हाला हसत असताना नेहमीच पाहायला मिळतील. खारघरचे संगणक आणि खार्डीचे संगणक टॉस्टेड आपण लवकरात लवकर या खार्डीचे उपस्थित आहेत. खारघरचे संघनायक पण त्वरित या ठिकाणी नाणेफेकीसाठी या. पहिला धक्का 21 वरती आणि आता येतोय फलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकावरती भावेश दळवी. भावेशला प्रमोशन या मॅच मध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती तो आला. गिरीश मात्र पहिलं यश संपादन तो करत असताना आपण बघतोय. अकुटापाचा चेंडू बाहेरच्या बाजूने वळणारा, खूपच बाहेर टर्न झाला चेंडू. अंपायरचा त्या कारणास्तव व्हाईट बॉलचा इशारा रिप्ले मध्ये आपण बघू शकता. ओव्हर द विकेटने टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर वळणारा चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये अगदी जात असताना फिंगर रोल करत असताना आपण बघतोय सध्या हा फिरकीपटू गिरीश. टप्पा घेतल्यानंतर हा देखील चेंडू खूपच बाहेर होता. अंपायरचा पुन्हा एकदा इशारा होता व्हाईट बॉल. दिशा आता भरकटली कारण ऑफस्टमच्या अगदी बाहेर आणि तिथून अजून बाहेर जात असताना चेंडू जे फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक त्यांच्या हातामध्ये. धावसंख्या आपण बघतोय जात असताना 23 या आकड्यावरती. मिड ऑन आतमध्ये, मिड ऑफ आतमध्ये.
हा देखील चेंडू 30 दिशा आहे आणि लागोपाठचा तिसरा स्क्वेअर चेंडू. एक्स्ट्रा रन बहाल करण्यात येतात कारण इथे धावसंख्या जर आपण बघितली तर फक्त 46 उभारले, 47 धावसंख्येचं संरक्षण सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये आला तर म्हणजेच आपण बघितलं तर 20 धाव आणि त्यानंतर कुठेतरी कमबॅक करत होता, परंतु आता 3 चेंडू स्क्वेअर पाहायला मिळतात गोलंदाज गिरीशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तयार. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेरच्या बाजूने वळण घेणारा चेंडू काहीसा संभ्रमात पाडतोय. ऑन साईडला पुलचा प्रयत्न होता, शफल झाले, ऑफ स्टंपच्या बाहेर गेले आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाठीमागे आले. ओपीच चेंडू बाहेरच्या बाजूने वळणारा आपण बघितला गिरीशचा हा निर्धाव. जयेश लगेचच येतात कारण नॉनस्ट्रायकचा फलंदाज आपण बघितलं तर आरशाचं काम पूर्ण करत असतो. त्या फलंदाजाला नक्कीच गुडघा टेकवला उजवा, त्यानंतर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, नॉनस्ट्रायकला डायरेक्ट हिट बॅकअप आहे. एक रिस्की सिंगल कंप्लीट करत असताना जयेश आणि भावेश. लेग बाईचा अंपायरचा इशारा आला. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे, ते म्हणजेच 25 या आकड्यावरती. अखेरचा चेंडू या षटकामधला आता शिल्लक. तयार होत असताना गिरीश शफल झालाय हवेमध्ये. मिसटायमिंग हा फटका होता कारण आपण स्ट्रोक कंप्लीट करू शकत नव्हते या ठिकाणी. हा आपण बघितलं तर जयेशच्या माध्यमातून शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला पाठवून दिलं होतं, त्या ठिकाणी क्षेत्र खुलं होतं. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे 26 धावा. आता इथून आपण जर बघितलं तर 21 धावसंख्येची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 18. चला टॉस साठी या. खारघरचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या टॉस साठी. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करण्यात येईल. सूरज पाटील जे संघनायक खारघरचे आणि मी विनंती करेन आदरणीय श्री प्रभाकरजी खरबे साहेबांना आपल्या शुभस्य आपण टॉस करायचा आहे. नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. प्रथम फेरीमधील अखेरची लढत या स्पर्धेमधली खारघरच्या विरोधात गावदेवी खाडी. अपील होत असताना मैदानाच्या आतमध्ये आता हा लागतोय दुसरा धक्का. 26 या धावसंख्येवरती जयेश मात्रेच्या खेळी संत पहिलं यश पहिल्या चेंडूवरती गोलंदाज कुणाल या ठिकाणी संपादन करतोय. कॉइंट स्पिन केलाय आणि हा नाणेफेकीचा कौल लागलाय. जयेश सूरज पाटील माफ करा जे आहेत खारघरचे संघनायक आणि त्यांचा डिसिजन क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय आहे. खारघरच्या विरोधात गावदेवी खाडी, एका बाजूला सूरज पाटील, दुसऱ्या बाजूला सूरज फौजदार. 2 मातब्बर असे संघ नक्कीच पाहायला मिळतील पुढच्या लढतीमध्ये. कुणालला पहिलं यश मिळतं जो आपल्याला पाहायला मिळतो या तिसऱ्या षटकामध्ये. बॅटची कडा घेतली, ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता शफा झाल्यानंतर जयेशचा, तो कुठेतरी फसला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती अनिकेत जो असेल स्ट्रायकिंग एंडला. 17 चेंडू शिल्लक आणि 17 चेंडू मध्ये 21 धावसंख्येची गरज. बॅकफुट लावून कट करतात, हवेमध्ये खेळले डीप मध्ये. डिपिश कबा पॉइंटला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूवरती स्ट्रायकिंगला ऍक्युरेट फेकी मिळते ही एक धाव आणि एकेरी धावेने धाव फलक पुढे जात असताना आपण बघतोय ते म्हणजेच 27 या आकड्यावरती. एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 27 या आकड्यावरती. स्ट्रायकिंगला आता भावेश कुणाल. शफल हवेमध्ये खेळलेत. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पाठीमागे चालला, हाताचा पिसारा फुलवला क्षेत्ररक्षक आपण बघतोय त्या ठिकाणी नितीनला खूप चांगला झेल त्याने टिपलाय आणि आता लागतोय 27 वरती हा तिसरा धक्का.
तिसरा धक्का आता बसलाय 27 या आकड्यावरती आपण बघतोय तो म्हणजेच दातिवली संघाला जे समोर आपण बघू शकाल कटआउट्स आहेत फ्लेक्स वर्ल्ड चे प्रोप्रायटर सूरज फौजदार यांच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. सूरज फौजदार हे पुढच्या लढतीमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील गावदेवी खाडीचं प्रतिनिधित्व करत असताना आणि यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स ते आपल्या बॅटमधून नक्कीच करतात. मैदानाच्या आतमध्ये आला नॉन स्ट्रायकिंगला निवृत्ती स्ट्रायकिंगला अनिकेत बॅकफुट लावून आखूट टप्प्याचा चेंडू होता स्ट्रायकिंगला फेकी डायरेक्ट हिट हुकलं त्या ठिकाणी आणि त्याच कारणास्तव आपण बघितलं तर ही रन कंप्लीट करतात निवृत्ती. कदाचित ते डायरेक्ट हिट जर झालं असतं जर फलंदाज बाद देखील झाले असते परंतु जर तर या गोष्टींना महत्व नाही. तयार होत असताना पुन्हा एकदा कुणाल रिप्ले मध्ये आपण बघतोय आखूट टप्प्याचा हा चेंडू इन स्विंगर होता एक तिखट बाउन्सर पाहायला मिळाला आणि नक्कीच बॅट ग्राउंडिंग करत असताना अखेर निवृत्ती स्ट्रायकिंग एंडला ऑनसाइडला उचलण्याचा प्रयत्न बॅटची कडा आहे त्यानंतर घरंगळता चेंडू फॉलोथ्रो मधून येत आहेत कुणाल चेंडूवरती अग्रेसिव्ह मोड मध्ये पाहायला मिळेल कुणाल कारण या षटकामध्ये त्याने 2 यश देखील संपादन केले. पहिल्या षटकामध्ये सूरज कुठेतरी महागडा ठरला आणि त्यानंतर कमबॅकचे गरज होती कमबॅकचे संकेत दाखवले दुसऱ्या षटकामध्ये गिरीशने आणि त्यानंतर त्याच्या षटकाची पुनरावृत्ती करत असताना हा गोलंदाज कुणाल. अखेरचा चेंडू धावसंख्या आतापर्यंत 29 ऑन साइडला आफाम पूल करतात बिस टायमिंग लॉंगॉन वरून क्षेत्ररक्षक पुढे जात असताना सूरज टिपलाय खूप चांगला झेल आणि या ठिकाणी खेळ समाप्त होतोय अनिकेतचा. चला स्पीडअप करायचंय दोन्ही संघांना मी विनंती करेन कारण आजचा हा अखेरचा दिवस या स्पर्धेचा आणि आज 9 सामन्या ठिकाणी आम्हाला कव्हर करायचे आहेत. उपांत्य फेरी त्यानंतर उपांत्य फेरी आणि त्याचबरोबर अंतिम फेरी. सो आपण फास्ट खेळा कारण आणि 25 मिनिटांचा अवधी आहे प्रत्येकी संघाकडे 5 षटकं हाताळण्यासाठी त्या 25 मिनिटांमध्ये आपण 5 षटकं हाताळणं अनिवार्य असेल हे देखील लक्षात असू द्या. धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस 29 वरती 4 गडी बाद 29 अशी धावसंख्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 12 चेंडूंमध्ये आता गरज आहे ते म्हणजेच 18 धावसंख्येची. निवृत्ती आणि रोहित नाईक रोहित पाहायला मिळतो जो आलाय 6व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी तो असेल स्ट्रायकिंग एंडला आणि येतोय पुन्हा एकदा हा फिरकीपटू गोलंदाज गिरीश मात्रे गोलंदाजीच्या भोवऱ्यावरती. षटक क्रमांक 14 आणि या षटकामध्ये खऱ्या अर्थानं या मॅचचं चित्र उघडत असताना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. बंद लिफाफ्यामध्ये या मॅचचे रिझल्ट सध्या आहे आणि दोन गिरीश तयार होईल. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप बॅटच्या टो वरती लागला खालच्या भागाला त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हरच्या दरम्यान चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत नितीन उचलून फेक करतील तोपर्यंत मिळते एक धाव. ओव्हर थ्रो बॅकअप मिळते फक्त एक सिंगल. या सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच आता 30 या आकड्यावरती गरज 17 धावसंख्येची. चेंडू शिल्लक आहेत ते 11. गिरीश पाहायला मिळतो पंचांच्या उजव्या बाजूने डावकुऱ्याचा हा गोलंदाज आहे. सातत्यानं आपण बघितलं असेल बाहेर वळणारे आतमध्ये येणारे चेंडू. तर जपेश पाटील एक जलद गती गोलंदाज या पडले संघाचा त्यांचं देखील या ठिकाणी आगमन. टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू बाहेरच्या बाजूने. गिरीश इम्प्रेसिव्ह गोलंदाज अगोदरच्या षटकामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती गिरीशने. निवृत्तीसाठी आज यावेळेला देखील पूर्णपणे आपण बघितले शफल झाले ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न खूपच बाहेर हा चेंडू. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. एकेरी धाव मिळते पूर्णपणे आपण बघितलं फर्स्ट स्लीप मध्ये हा चेंडू गेला होता टर्न होऊन सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 31 या आकड्यावरती. जे दुसरं षटक गिरीश ज्यामध्ये एक गडी बाद करत असताना फक्त 6 धावसंख्या त्याने खर्च केली होती. टॉस केला होता ऑन साइडला स्लॉग स्वीप खूप चांगला फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट लॉंग लेग सीमारेषा पार हा षटकार.
पहिल्या षटकामध्ये आपण पाचव्या चेंडूवरती चौकार बघितला होता आणि त्यानंतर या चौथ्या षटकामध्ये आता षटकार येतोय. कुठेतरी थोडंसं दडपण प्रेशर होतोय, प्रेशर रिलीज करत असताना आता हा आपण फलंदाज बघतोय निवृत्ती आणि या षटकारानिशी धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजे 37 या आकड्यावरती. छोटीशी एक टीम मिटिंग रवी वाहिले त्यानंतर आपण बघितलं संघनायक यांच्यामध्ये होत असताना, कारण आता आपण बघितलं तर इथून 9 चेंडू शिल्लक आहेत आणि या 9 चेंडूंमध्ये 10 धावसंख्येची गरज. आणि चितेने भरलेला क्रिकेटचा खेळ या मॅच मध्ये कशा पद्धतीने रंग बदलेल. पण षटकार डोकला अगोदर कुठेतरी हवे होत असताना बघितलं आपण गिरीश मात्रेला, परंतु त्याचं प्रत्युत्तर दिलं आता या चेंडूवरती फलंदाज निवृत्तीने. ओव्हर द विकेट टॉस केला होता ऑन साइडला, पुन्हा एकदा उचललाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अगदी जवळ सूरज दुधकरने खूप चांगला झेल आता देखील टिपला आणि आता फलंदाज बाद होतोय निवृत्ती. क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न होता इथे फलंदाज निवृत्तीचा. एक षटकार त्याने ठोकला आणि त्या षटकाराचं प्रत्युत्तर लगेचच दिलं गोलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच गिरीश मात्रेने. लॉंग ऑनला गवसले गेले, सूरजने खूप चांगला झेल टिपला आणि आपण बघितलं तर फलंदाज निवृत्ती मात्र बाद होता ज्यांनी योगदान दिलं 7 धावसंख्येचं. विनीत आलाय 7व्या क्रमांकावरती जो असेल आता आपण बघतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत आपण बघितले तर आता 8 आणि या 8 चेंडूंमध्ये 10 धावसंख्येची गरज. रोहितसाठी उडवला हवेमध्ये खूप चांगला फटका, पिकअप शॉट, स्क्वेअर लेग सीमारेषा पारा षटकार. लेग स्टंपला चेंडू होता अगदी पायाच्या जवळ. पिकअप शॉट पाहायला मिळाला रोहित नाईकचा आणि षटकाराने धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचले ते म्हणजेच 43 या आकड्यावरती. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 4 धावसंख्येची गरज. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं, पाठीमागा चेंडू फाईन लेग मध्ये डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा अंपायरचा इशारा. 1+1 2 धावा धाव फलकावरती ऍड होत असताना आपण बघतोय आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे 45 वरती. या मॅच मध्ये विजयी झाल्यास जनुमान दातिवली संघासाठी पारितोषिक एक बोकड मात्र देण्यात येणार आहे, जे पारितोषिक आहे प्रमोदजी मडवी यांच्याकडून. बॅकलिप घेतली, पूर्णपणे खाली बसले होते त्या ठिकाणी फलंदाज. कृष्णा सातपुते स्टाईलने हा फटका ऑन साइडला त्यांना खेळायचा होता. फलंदाज ट्रॅकिंग आपण बघतोय विनीत यांना. अखेरचा चेंडू मात्र गिरीशने निर्धाव हाताळले. आपण बघतोय 2 षटकार आले या षटकामध्ये. एक षटकार आपण रोहितच्या बॅट मधून बघितला आणि अगोदर निवृत्तीने देखील एक षटकार ठोकला आणि आता विजयाचा समीप पाहायला मिळतोय हा जनुमान दातिवली संघ क्रिकेट. परंतु असा एक खेळ नेहमीच सरण्याप्रमाणे रंग बदलणारा 6 चेंडूंचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि या 6 चेंडूंमध्ये 2 धावसंख्येची गरज आहे. गावदेवी वसारच्या विरोधात आपण बघतोय संघ जनुमान दातिवली. पुढच्या लढतीमध्ये आपण बघू शकाल सूरज पाटील जे संघनायक आहेत खारघरचे आणि त्यांनी टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच गावदेवी खाडी हा संघ. 6 चेंडू 2 धावा समीकरण आतापर्यंत 45 लक्ष 47चं आणि निर्णायक षटकामध्ये होतोय गोलंदाजीसाठी गोलंदाज सुनील वायले. बारक्या नावाने सुपरिचित असलेला हा गोलंदाज सध्या बॉलिंग मार्क वरती. 6 चेंडू 2 समोर रोहित नाईक. पहिला चेंडू ऑन साइडला टर्न केला, गॅप मधून सरळ मिड विकेट सीमारेषा क्लिअर करेल. विजयी फटका रोहितच्या बॅट मधून आलाय. वेल प्लेड जनुमान दातिवली, हार्ड लक गावदेवी वसार.
तर इथे नक्कीच आपण बघू शकाल परास होतो तो म्हणजेच गावदेवी वसारा संघ. गिरीशने खूप चांगलं षटक हाताळलं होतं. दुसरं ज्यामध्ये एक गडी बाद करत असताना 6 धावसंख्या, त्यानंतर 3 गडी बाद करत असताना 3 धावसंख्येचं षटक कुणालचं होतं. आणि या मॅचला कुठेतरी कलाटणी दिली होती कुणालने, परंतु गिरीश सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा आला आणि त्या गिरीशवरती आक्रमण पाहायला मिळालं, ज्यामध्ये 16 ही धावसंख्या त्याने खर्च केली आणि अखेरच्या षटकामध्ये फक्त 2 धावा राहिल्या आणि कुठेतरी कॉन्फिडंटली रोहित नाईकने या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग अखेर करून दिला. फिनिशरचा रोल त्याने अदा केला या मॅचमध्ये. वेल प्लेड जनुबान दातिवले, हार्ड लक गावदेवी वसार. या सामन्याचा सामनावीर आपण जाहीर करूयात, ज्याला मी इन्व्हाइट करेन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.